सलाड्सही तू शिकवतेस, त्याविषयी सांग ना. हो. हल्ली सलाड खाण्याचा खूप ट्रेंड आहे. हो. तर आणि बरेच जण सलाडचं सबस्क्रिप्शन घेतात. पण आपल्या आजूबाजूला एवढ्या छान भाज्या फ्रेश इझिली अवेलेबल आहेत हल्ली. आणि या सीझनला आणि या सीझनला तर सगळंच स्वस्त छान भाज्या मिळतात, फ्रेश भाज्या मिळतात. तर मग आपण घरीच का करू नयेत ते सलाड? आणि खूप सोपे आहेत. तुम्हाला फार म्हणजे त्याच्यासाठी खूप वेळ नाही द्यायला लागणार आहे तुम्हाला. आणि तरीही तुम्ही फ्रेश भाज्या म्हणजे सबस्क्रिप्शन घेतल्यावर कधी चिरलेल्या आहे काय आहे आपल्याला माहिती नसतं. सो हे आपण हायजेनिक कंडिशन मध्ये आपण ते घरच्या घरी बनवू शकतो आणि खाऊ शकतो. येस. सो हे सगळे फायदे तुझ्याकडे सलाड शिकल्यामुळे होणार आहेत की घरी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सलाड्स करता येणार आहेत. आणि अजून कुठले क्लासेस घेतेस? अजून माझ्याकडे आईस्क्रीम, नॅचरल आईस्क्रीम म्हणजे फळांपासून बनवलेले सगळे आईस्क्रीम. त्यातही तुम्हाला बाहेरचे काही इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. आपण घरातल्यापासूनच सॉफ्ट आणि छान आईस्क्रीम भरपूर फ्लेवर्स बनवू शकतो. एन नंबर ऑफ फ्लेवर्स. म्हणजे जेवढी तुमची क्रिएटिव्हिटी तेवढे ते फ्लेवर्स असतात. त्याशिवाय कुकीज बनवते, त्यात पण भरपूर प्रकार आहेत. तर ते कुकीजची स्पेशालिटी ही की ते शुद्ध गाईच्या लोण्यापासून बनवलेले किंवा तुम्ही घरच्या लोण्यापासून तुपापासून ते बनवू शकता. ओट्स आणि कणकेपासूनच बनवलेले असतात सगळे. तर हे असं वेगवेगळे मफिन्स, हे असे वेगवेगळे क्लास मी घेते. एक अजून व्हेज स्टार्टर्सचा क्लास मी घेते जो माझ्या मैत्रिणींना खूप आवडला होता. तर तो मस्त झाला. बरेच क्लासेस तुमच्याकडे आहेत. स्वतः सलाड छान रंगतदार आहे सगळं. सलाड म्हटलं की भाज्यांचे वेगवेगळे रंग, भरपूर कलरफुल भाज्या सध्या आहेत, त्यामुळे सगळं काही. आता कुठला सलाड करतो? आज आपण मेक्सिकन सलाड करूया. बरोबर. तर मेक्सिकन सलाड म्हटलं की आपल्याला राजमा मेक्सिकन मध्ये हा राजमा आपण भिजवलाय 7-8 तास आणि त्यानंतर कुकरला उकडून घेतलाय, शिट्ट्या दिल्यात. 3-4 शिट्ट्यांमध्ये तो छान सॉफ्ट होतो असा, जसा भाजीला घेतो तसाच. तर त्यानंतर वाफवून घेतलेले स्वीटकॉर्न आणि कॅप्सिकम, लाट पिवळी हिरवी कॅप्सिकम. ही काकडी आहे स्क्वेअर चिरलेले क्यूब्स मध्ये. हे ऑलिव्ह आहेत, कांदा आणि हे चेरी टोमॅटो कट केलेले आहेत. आता हे सगळं तुम्हाला साधे टोमॅटो असतील तर तेही चालतील की चेरी टोमॅटोच पाहिजे असंही काही नाहीये. किंवा ह्यात तुम्ही रेड कॅबेजही वापरू शकता. रेड कॅबेज छान लागतं. आता मला रेड कॅबेज मिळालं नाही म्हणून मी नाही वापरलं याच्यामध्ये. सो असे थोडेफार तुम्ही कमी जास्त भाज्या असल्या तरी बनवू शकता. पण हे यातले मेन आहे हे कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो, किडनी बीन, राजमा हे मात्र मेक्सिकन मध्ये लागतच. आणि हे आहे आईसबर्ग लेट्यूस. हे आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत. आणि हे कसं असतं ना, हे बाहेर काढलं की जरा मऊ होतं. तर हे क्रंची राहण्यासाठी बर्फाच्या पाण्यात म्हणजे एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात 2 किंवा गार पाण्यात, अगदी थंड पाण्यात आणि पाणी थंड नसेल तर 1-2-3 आईस क्यूब घालून त्यात हे ठेवलं की हे असं क्रंची, असा जो क्रंच येतो त्यामुळे त्याला छान टेस्टही येते. हाताला ते तसं लागतं, क्रंची लागतं. जर असं तुमच्याकडे जर आहे आणि ते असं वाटतंय की ते मऊ पडलंय छोटस, एकतर ते लवकर खराब होतं, आणलं की दुसऱ्याच दिवशी ते असं मऊ पडलेलं असतं. तर त्यासाठी ते आणि त्याला विळीने किंवा सुरीने कट करायचं नाही, हाताने उकलून घ्यायचं. हातानेच उकलून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये पाण्यामध्ये गार पाण्यात ठेवून ते ठेवलं की ते क्रंची होतं. आणि हे आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं. भाज्या पण अशा व्यवस्थित जशा बारीक पाहिजे तशा चिरून घेतल्या. सो मग भाज्या कशा चिरायच्या हे पण तुझ्या नक्की, कारण प्रत्येक सलाड भाजी चिरण्याची एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे काहीसाठी जुलियन्स लागतं, काही ठिकाणी तुम्हाला क्यूब्स लागतात, काही फाईन चिरलेलं लागतं काही भाज्या. तर असं प्रत्येक भाजी चिरायची त्या सलाडनुसार एक वेगळी पद्धत. सो ते तिथे तेही डिस्कस केलं जातं, शिकवलं जातं, चिरल्या जातात त्या भाजी. आणि सलाड ड्रेसिंग पण आजकाल खूप चर्चेत आहे. प्रत्येक सलाडचं ड्रेसिंग ऑब्व्हियसली वेगळं असतं. आता त्यामुळे तेवढे ड्रेसिंग आपण
आपण शिकणारच, जेवढे सलाड होतील तेवढे ड्रेसिंग्स पण असतील, असं सेम ड्रेसिंग सगळ्याला, किंवा तुम्ही व्हेरिएशन करू शकता, पण मी शिकवताना प्रत्येक सलाड आणि त्याचं ड्रेसिंग असंच आहे त्याच्यामध्ये. आज आपण ड्रेसिंग बघणार हो हो, आज आपल्याला ड्रेसिंग आहेच आहे, त्याशिवाय टेस्ट कशी येणार. आता आपण काय करूया, पहिलं सगळ्यात आधी आपण राजमा घेऊया. आता आपण किती माणसांसाठी करणार आहोत त्यानुसार तुम्ही राजमा घ्यायचा आहे. किती सलाड तुम्ही हे भिशी पार्टीला करू शकता, मुलांना डब्यात द्यायला करू शकता, संध्याकाळचं एक म्हणतात ना की संध्याकाळची भूक, हेल्दी खायला लागेल काहीतरी, अगदीच हे नकोय, फ्राईड नको, मॅगी नको, त्यापेक्षा हे असं मुलांना आवडेल पण, आणि छान तुम्हालाही मिळेल की हा मी हेल्दी दिलंय, नो गिल्ट असं. हा, तर हे राजमा जेवढा घेऊ त्याच्या अर्धच मी स्वीट कॉर्न घेतलंय. आता हे सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, पण क्वांटिटी अशी असायला पाहिजे की प्रोटीन जास्त आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणून आपण हे घेतोय, स्वीट कॉर्न घेतोय, आणि ह्या सगळ्या भाज्या म्हणजे विटॅमिन्स सोर्स आहे, राईट. तर ह्यात आपण आता ही सगळं कॅप्सिकम, कलर्ड कॅप्सिकम ऍड करू, राईट. त्यानंतर काकडी, टोमॅटो, हे आपण चेरी टोमॅटो घेतलेत. अगेन आपण कुठले साधेही टोमॅटो घेऊ शकतो. हा बारीक चिरलेला कांदा, खूपही बारीक चिरला नाहीये, ज्या आकाराच्या मिरच्या आपण घेतल्यात चिरून त्याच आकाराचे कांदे चिरलेले आहेत. आणि ऑलिव्ज हे ऑप्शनल, तुमच्याकडे असेल वापरा, नसेल तर अगेन हे ऑप्शनलच आहे. खूप जणांना हे आवडत पण नाही, पण हे खूप छान असतात हेल्थला. तर हे, आणि हे स्वीट कॉर्न उकडताना पण मी मीठ घालून उकडलेला आहे. आता हे किती कलरफुल छान दिसतंय बघ, सगळेच कलर त्याच्यात छान झाले. आता आपण ह्याचं ड्रेसिंग करूया, राईट. आता आणि हे मग नंतर घालायचं, हे सगळ्यात शेवटी घालायचंय आपल्याला. म्हणजे हे सगळ्यात शेवटी घालायचं असतं जेव्हा आपण म्हणजे सर्व करू तेव्हा घातलं तरी चालतं. आपण आता ड्रेसिंग करूया. तर ड्रेसिंग साठी आपल्याला लागणार आहे लिंबू. किती गोड हे आहे, हे असं छान छोटस. साधारण एवढ्या सलाड साठी आपल्याला अर्ध्या लिंबाचा, मोठं लिंबू आहे म्हणून मी अर्ध्या, छोटस असेल तर एका लिंबाचा रस लागेल. म्हणजे ड्रेसिंग साठी आपल्याला लिंबाचा रस, हे लिंबू घेतलंय आपण, त्यामध्ये आपण हनी म्हणजे मध घालणार आहोत. आता हा मध एक अर्धा चमचा मध पुरेसा आहे, पोह्याचा अर्धा चमचा मध घेतलाय आपण. त्यानंतर चिली फ्लेक्स, हे तुम्हाला जसं आवडतं किंवा कितपत तिखट आणि हे हवंय. मिक्स हर्ब, ऑरेगानो किंवा जे काय असेल ते मिक्स हर्ब घालायचे. अगेन हे पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि तसं मी मीठ ह्यात घातलेलंच आहे शिजवताना, पण आपण भाज्या घातल्यात तर त्या भाज्यांसाठी मीठ लागणार आहे, आणि चवीपुरतं मीठ, भाज्यांपुरतं मीठ लागणार आहे आपल्याला. शिजवताना स्वीट कॉर्न आणि किडनी बीन्स, राजमामध्ये आपण मीठ घातलेलंच आहे. तर हे झालं ड्रेसिंग तयार. इतक्या पटकन? हो, इतक्या पटकन हे झालं, ही ड्रेसिंग संपलं. एवढंच ड्रेसिंग आपल्याला एवढ्या सलाड साठी पुरेसं आहे. तर तुम्ही हे ड्रेसिंग ना, तुम्हाला वेळ असेल तेव्हा आधी पण बनवून ठेवू शकता. जसं मी आता ह्या छोट्या डब्बीत माझं ड्रेसिंग बनवून ठेवते. यात एक अजून ऑलिव्ह ऑइल घालायचं राहिलंय आपल्याला. हे ऑप्शनल आहे ऑलिव्ह ऑइल, आणि जरी घातलं तर ते एक्स्ट्रा व्हर्जिन, की ज्याला वास किंवा हे नसतं, असं म्हणजे कच्चं वापरता येतं, तेच ऑलिव्ह ऑइल सलाड साठी वापरतात. हे पण साधारण अर्धा चमचा पोह्याचा.
तर हे तुम्हाला वेळ नसेल, एकाच वेळी भाज्या चिरायच्या आहे सगळं, तर तुम्ही आदल्या दिवशी किंवा हे आठवडाभर आधी हे असं ड्रेसिंग बनवून तुम्ही डब्बीत घालून ठेवू शकता. ओके. तर हे याला काही खराब होण्यासारखं नाहीये. हो हो. हे बनवून फ्रीज मध्ये ठेवलं तरीही चालेल, बाहेर ठेवलं तरी चालेल. त्यामध्ये लिंबू, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ एवढ्याच गोष्टी आहेत आणि ऑइल. त्यामुळे हे तुम्ही आधी बनवून ठेवू शकता. ह्याच्यामध्ये ऍड करायचंय. ओके. आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. सगळ्या भाज्यांना हे ड्रेसिंग लागलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी यात आपल्याला लेट्यूस घालायचंय. ओके. आणि खाताना म्हणजे तसं हे अगदी छान लागेलच, पण तरी तुम्हाला वाटलं की तुमच्याकडनं काही मीठ किंवा मध कमी आहे किंवा जास्त आहे, तर तुम्ही पुन्हा यात काही ऍड करू शकता. केक सारखं सलाडचं फिक्स प्रमाण नाहीये की कमी जास्त झाल्यामुळे ते बिघडणार आहे. असं केकच्या बाबतीत मेजरमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तसं सॅलडचे मेजरमेंट्स नाही, हे आपल्या आवडीप्रमाणे असतात हे मेजरमेंट्स. आता आपण याच्यामध्ये लेट्यूसची पानं घालूया. राईट, ही पानं एकदम क्रंची छान झालेली आहेत आणि ही हातानेच तोडून घालायची. त्याचा स्वाद छान राहतो. कट केले की ते तेवढे हे आता बस आपल्याला जेवढे हवेत तेवढे पिळून घ्यायचं. एक्स्ट्रा पाणी काढून टाकलंय आणि हे मस्त आहे. हो, हे तुम्ही सर्व करताना त्याच्यावरती आता तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही चीज, फेटा चीज किंवा साधं चीज तेही याच्यावर स्प्रेड करू शकता. इव्हन तुम्ही यात पनीर पण घालू शकता आवडीनुसार. म्हटलं प्रत्येक ह्या मी हे सलाड का दाखवलं तर यात मॅक्झिमम गोष्टी कव्हर होतात. जे बऱ्यापैकी भाज्या ह्यात कव्हर झालेल्या आहेत आणि हे ड्रेसिंगही सोपं आहे. तुम्ही अगदी उदाच म्हटलं तरी हे करून बघू शकता सहज. कोबी वगैरे पण हो ना, कोबी म्हणजे रेड कॅबेज ह्यात फार छान दिसेल. रेड कॅबेज मस्त लागेल. हो हो, रेड, आणि तो छान लागेल कच्चा. तू खाऊन बघणार आहेस? हो हो, मी खाऊन बघणार आहे. मला केक पण खाऊन नक्कीच. हो हो. आता हे केक आहे आणि सॅलड आहे, ते खाऊन बघूया आणि सांगते कसं आहे ते. आणि शिवाय अजून क्लास विषयी गप्पाही मारूया. हे बघा, मी तर पाहिलंच नाही. हा ऑरेंज केक. ह्याचे तुम्ही स्लाइस करू शकता, ट्रायंगलही करू शकता. हा कसा झालाय, ह्यात हे ऑरेंजेस खालूनही परफेक्ट ब्राऊन. तुम्ही मैदा वापरला तर ऑब्व्हियसली ते फ्लफी होतील, पण आपल्याला कणकेचे खायचे आहे तर ते कणकीचे केक हे असे डेन्स छान होतात. पण हे टी टाइम केक म्हणूनच आहेत. ओके. सो टी टाइम केक जसे असतात तसा हा केक तुम्ही बघा कसा लागतो टेस्टला. आता ह्याच्या स्लाइस करू शकता किंवा हे असे ट्रायंगल्स. सहभागी झाल्याबद्दल आणि इतका छान तुझ्या वर्कशॉपची माहिती दिल्याबद्दल. कारण केकचे वर्कशॉप, सॅलडचे वर्कशॉप हे इतक्या छान पद्धतीने तू घेतेस आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स तू मला केकचा दिलास. मला स्वतःला केक करताना मजा आली आणि सॅलडचा अनुभव घेताना सुद्धा छान. मला संधी दिल्याबद्दल तुलाही धन्यवाद. येस, मोस्ट वेलकम. टेस्ट कर आणि मला सांग की खरंच ते छान झालेत का. मी आधी केक
ऑरेंजचा इतका छान फ्लेवर आहे केकला, थँक्यू. मजा आली. आणि ऑरेंज जस्ट लागतंय मध्ये मध्ये, त्याच्यामुळे ते एक छोटंसं ते फिलिंग येतं ना तोंडात, ते इतकं मस्त येतं, मजा येते हा बाईट खाऊन. आणि मेन की टुटी फ्रुटी वगैरे पण आहे ना, त्याच्यामुळे ऑप्शनल आहे मुलांना. तुम्हाला हो, आवडतं तुम्ही हो, चोको चिप्सही घालू शकता हो, किंवा हो. टुटी फ्रुटी, पण आणि मस्त लागतं. हो, टुटी फ्रुटी घातल्यावर ऑरेंज टुटी फ्रुटी कॉम्बिनेशन हो आवडेल. पण खरंच छान लागतंय हे कॉम्बिनेशन, मजा आली मला खाऊन. येस. आणि सलाड सलाड, येस येस, इतकं फ्लेवरफुल आणि मस्त. मस्त सलाड आहे. एक तर राजम्याचा एक छान, राजमा छान शिजलाय. मला असं वाटलं होतं की तो जरा थोडासा कच्चा वगैरे असतो का, पण नाही, राजमा एकदम छान शिजलाय आणि सगळे फ्लेवर्स त्याला, आणि तुझं ड्रेसिंग केलंस तेही चविष्ट लागतं. मी तर म्हणून ह्याच्यात ज्यांना अजून मीठ वाढवायचं आहे ते वाढवू शकतात, त्याने सॅलडची रंगत अजून वाढेल. अगदी पण हे तुम्हाला खरंच सगळंच मीठ वगैरे, साखरही, काही हो. जणांना मधासोबत साखरही साखरही आवडते. आवडते, Yes, तर yes. तुम्ही साखरही घालू शकता. पण थोडं कमी मीठ खाण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेकांचं, तर मी मीठ कमी घालते, पण तुम्ही मीठ हवं तसं घालू येस शकता. येस. सो एक परिपूर्ण असं पॅकेज, हेल्दी पॅकेज आपण या सॅलडचं म्हणू शकतो, की जे तुम्ही घरी करू शकता आणि छान कुटुंबाचा आस्वाद घेऊ शकता. अगदी, अगदी. आणि हे केक मुलांना डब्यात द्यायला तर एकदमच मस्त ऑप्शन आहे. भरपूर मला काही- स्वतःला तुझ्याकडे खरंच केक घेऊन शिकायचं आहे, कारण मला अगदीच You हे are होतं. most welcome Yes. always. येस. सो तुम्ही नक्की तिच्या कार्यशाळेला भेट द्या. आणि तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काय शिकायचं आहे, तुम्हाला अजून हे करताना काही अडचणी येत आहेत का, हेही आम्हाला सांगा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. Thank you. येस. सो पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.